तर नमस्कार, जय शिवराय मित्रमंडळींनो. आणि आज मला खूप आनंद होतो आहे, कारण की आज आपली जी पहिली बॅच आहे ना, तर ती चालू झालेली आहे. म्हणजे या सगळ्यांचा जो प्रवास आहे ना, तो इथपर्यंत येऊन पोहोचला आहे की आपल्या कामाला सुरुवात झालेली आहे. आजचा व्हिडिओ मी याच्यासाठीच बनवला आहे की मी तुम्हाला बाहेरून शेडची वगैरे माहिती वगैरे दिली होती, तर तुम्हाला बोललो होतो की मी आतमधून तुम्हाला माहिती देणार आहे. तर आज तीच माहिती आहे. आपल्या शेडचं संपूर्ण काम झालेलं आहे. आता ते मी तुम्हाला थोडक्यामध्ये हळूहळू दाखवतो याच्यामध्ये. तर याच्यामध्ये आपण काय केले, हाईट जी आहे ना, मधली हाईट ही 13 फूटची शेडची, आपल्या रेशीम शेडची ही मधली हाईट 13 फूटची आहे. साईडची 11 फूटची आहे. 30x60चा आपलं शेड आहे. म्हणजे असं 30 आणि असं उभं 60, असे 30x60चं आपलं संपूर्ण शेड आहे. त्याच्यामध्ये आपण खाली कोबा वगैरे केला आहे, वरती सिमेंटचे पत्रे लावलेत, त्यानंतर लाईटीचं वगैरे करून घेतले, ट्यूब लावल्यात, जेणेकरून फक्त रात्रीचं आपल्याला काम असेल त्यावेळेस लाईटीचा ते उपयोग होईल. आणि थंडीच्या याच्यासाठी आपण हॅलोजनचे बल्ब लावलेत, जेणेकरून थोडीशी उष्णता हे होईल. बाजूने शेडनेट वगैरे लावून घेतली आहे. आणि ताडपत्री जी आहे ती आता लगेच लावायची गरज नाही आहे, कारण की ताडपत्री ही थंडीच्या याच्यामध्ये किंवा पावसाच्या याच्यामध्ये यूज होते, तर त्याचं नियोजन नंतर आहे. वरती मी काय केलं आहे, मोटर बसवली आहे. मोटर बसवली म्हणजे मोटर खालीच बसवली आहे, पण रेन पाईपवर बसवला, जेणेकरून काय उन्हाच्या याच्यामध्ये मोटर चालू केली का प्युअर पाणी चालू होणार, आणि मग त्याने हवा लागून पत्रे वगैरे आपले थंड होणार. तेच पाणी पुन्हा खाली येऊन आजूबाजूला थंडगार वातावरण करतं, म्हणजे ह्युमिडिटीसाठी आणि टेम्परेचरच्या याच्यासाठी आपल्याला तो फायदा होतो वगैरे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो की आपण रॅक बनवून घेतले. ठीक आहे, रॅक थोडेसे मोठे झालेत आपले, कारण की जवळपास 2-2 फुटाचं अंतर ठेवलं होतं आपण, एवढ्याची काही आवश्यकता नाही आहे. पण आता मी माझ्या हिशोबाने बनवून घेतले होते. ठीक आहे, तुम्ही तुमच्या याने करू शकता वगैरे, तर जास्त काय नाही. याची कॅपॅसिटी जर सांगायला गेलं ना, तर एक 400-500 अंडीपुंजेची बॅच आपल्या पूर्ण शेडमध्ये बसू शकते, एवढे मी कॅपॅसिटीच्या याने बनवत आहे याच्यामध्ये. आता तुम्हाला मी सगळं हे एकदा दाखवून देतो वगैरे. ठीक आहे, तर हे पहा, हे आपले रॅक आहेत. हे जवळपास आशियाची हाईट आहे 25 फूट, आणि याच्यामधलं जे प्रत्येक रॅकमधलं जे अंतर आहे ते 2 फुटाचं अंतर याच्यामध्ये आहे. तर असे मी जवळपास 4 रॅक बनवून घेतलेले आहेत आत्ता. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगेल की मी जरा प्रयोगच करतो आहे. म्हणजे आता कसं की हे पहा, इथे जे आपण आहे ना, ही कोंबड जाळी लावलेली, ही कोंबड जाळी आहे. याला जे विणून वगैरे पण घेतात ही कोंबड जाळी वगैरे आहे. आणि याच्यामध्ये ना, या धाग्यांच्या याच्यामध्ये जे वाकुरे म्हणतो आपण याला, तर हे धाग्यांचं पण विणून घेतलेलं आहे. आणि वरती जे उरलेले आहेत ना रॅक, तर त्याला आपण ना धाग्यानेच शिवून घेणार आहे, म्हणजे प्रॉपर हे नाही करणार आहोत. तर एवढं याच्यामध्ये आहे. तर आपली ही जी पहिली बॅच ना, ही मी 50 अंडीपुंजेची बॅच टाकली आहे. याची माहिती मी तुम्हाला सेपरेट नंतर देईल. काय केलं ना ते तुम्हाला त्याच्यामध्येच सांगेल. हे पहा, ही आपली बॅच आहे. लहानशीच बॅच घेतलेला आहे, जसं काय ट्रायल आहे आपलं हे एक प्रकारे. बाजूने शेडनेट वगैरे हे केलेलं आहे पाणी मारण्यासाठी. हे बघा, इथून आपण पूर्ण हे केलेलं आहे कोबा वगैरे, म्हणजे जेणेकरून थंडगार होईल. तर असं हे आपले शेड आहे. अजून जर तुम्हाला काही नवीन माहिती वगैरे हवी असेल ना, तर मला नक्की कळवा. हे पहा, तर असा काहीतरी व्ह्यू आहे आपल्या याच्यामध्ये. आणि महत्त्वाचं म्हणजे हे आहे टेम्परेचर मशीन. तर याच्यामध्ये हे खूप कमी दाखवतं आहे. ॲक्च्युली मला प्रश्न पडला आहे की मशीन खराब आहे का आपलं काहीतरी चुकतं आहे, कारण की टेम्परेचर हे जवळपास 28-30च्या आसपास पाहिजे, आणि जी आपली ह्युमिडिटी आहे ना, ती जवळपास एक 70-80च्या आसपास तरी पाहिजे होती, पण हे खूप कमी दाखवते. हरकत नाही आहे, बघूयात आपण, ट्रायलच आहे आपलं. हे पहा, आणि तुम्हाला तिकडे जर दिसत असेल तर हा पहा, तुतीचा बाग.